नमस्कार, जय हिंद भावांनो। आर्मी एमएस भरती 2024 तर्फा 41,822 जागांसाठी ही भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे। ठिकाणी वेबसाईटवर सुद्धा दाखवत आहे। तर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ते 16 नोव्हेंबर 2024 दाखवत आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे आर्मी एमएस या भरतीचे याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे। तर आर्मी एमएस या भरतीला मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस सुद्धा म्हटलं जाते। तर आर्मी एमएस या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि आपण जागांचा जर विचार केला तर 41,822 जागांसाठी ही सर्वात मोठी जी आर्मी एमएस या भरतीची जी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात येत आहे। भरती निघत आहे येत्या दिवसामध्ये। तर कोणत्या तारखेमध्ये हे भरती निघणार आहे, कधीपर्यंत हे भरती निघणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, उंची किती असणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, फॉर्म भरणे वगैरे केव्हापासून चालू होणार आहे, तर त्याचबरोबर यामध्ये पगार वगैरे किती आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आर्मी एमएस मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे। तर या अगोदर सुद्धा आर्मी एमएस मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस या भरतीची नोटिफिकेशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो या भरतीचं आलं होतं या अगोदर। ठीक आहे। तर ज्यावेळेस सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर भरती जे आहे हे कन्फर्म निघत असते। ठीक आहे। तर टोटलच्या जागा 41,822 जागा आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। ठीक आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आणि या भरतीमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आणि ही जी भरती आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि ही भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो परमनंट आहे। असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत आहे असं काही नाही आहे, परमनंट भरती आहे आर्मी एमएस ची। ठीक आहे। आणि चांगली जी आहे विद्यार्थी मित्रांनो एक नंबर हे भरती आहे। ठीक आहे। तर या भरतीमध्ये जे आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। आणि एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे। आणि आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी या भरतीमध्ये असणार आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला महिला उमेदवारांना या भरतीमध्ये फी नसणार आहे। ठीक आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण पाहिलं तर ग्राउंडचा जर आपण यामध्ये विचार केला तर या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये रनिंग वगैरे काहीच नाही आहे, मुलांसाठी सुद्धा रनिंग नाही आणि मुलींसुद्धा रनिंग नाही आहे। त्याचबरोबर उंचीची सुद्धा काही अट नाही आहे। ठीक आहे। तर याच्या अगोदर जी आर्मीची भरती निघाली होती आर्मी एमएस ची, तर याच्या अगोदर काय असायचं की सर्वात अगोदर ग्राउंड असायचं आर्मी एमएस भरतीमध्ये आणि पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग असायचं, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग असायचं आणि उंची सुद्धा 170 सेंटीमीटर होती मुलांसाठी आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर होती। तर त्यामुळे भरपूर मुलांना जे आहे अगोदरच्या भरतीमध्ये जे आहे भरती देता येत नव्हती उंचीच्या। पण आता काय केलं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी यामध्ये चेंजेस केलेले आहे यामध्ये। तर ग्राउंड यामधून काढून टाकलेला आहे, ग्राउंड यामध्ये नाही आहे आता आर्मी एमएस भरतीमध्ये। उंचीची सुद्धा काही अट नाही आहे। ठीक आहे। तुमची उंची जरी कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला हे भरती देता येते। ठीक आहे। तर उंचीची यामध्ये काही अट नाही आहे। तर आर्मी एमएस भरतीमध्ये जे मी तुम्हाला सर्वात अगोदर यामध्ये जागा दाखवून देतो यामध्ये, तर किती यामध्ये जागा आहेत जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे। तर आर्मी एमएसच्या अंदर हे जवळपास पद 7 ते 8 पद यामध्ये असणार आहे। तर पहिलं जे पद आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो मेटचं। तर मेट मध्ये ज्या जागा असणार आहे 27,920 जागा यामध्ये आहे आणि मेट पदासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। ठीक आहे। कोणते यामध्ये असं हे लागत नाही बा की कोणतं सर्टिफिकेट वगैरे ITI वगैरे काहीच नाही, फक्त 10वी पास आहे तुम्हाला मेटमध्ये फॉर्म भरता येणार आणि जागा सुद्धा मेटमध्ये 27,920 जागा आहे। ठीक आहे। त्याचबरोबर आपण मल्टीटास्किंगचं जर पाहिलं आपण तर मल्टीटास्किंगमध्ये 11,316 जागा आणि मल्टीटास्किंगसाठी सुद्धा शिक्षण 10वी पास लागते। त्याचबरोबर स्टोअर कीपरचा पद आहे तिसरं। तर स्टोअर कीपर पदामध्ये जे जागा आहे तर ह्या 1026 जागा यामध्ये आणि यासाठी सुद्धा शिक्षण 10वी पास लागते। त्यानंतर डाउट्समॅनचं पद आहे यामध्ये 944 जागा असणार आहे। त्याचबरोबर आर्किटेक्ट कॅडर ग्रुप याच्या जागा आहे 44 यामध्ये। त्याचबरोबर बॅरेक स्टोअर ऑफिसरच्या 120 जागा आहे। त्याचबरोबर सुपरवायझरच्या यामध्ये
534 जागा आहे। तर टोटल जे आहे 41,822 जागांसाठी ही भरती येत आहे। ठीक आहे, तर आता जे विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आर्मी एमएस ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे। तर पहा, या अगोदर सुद्धा या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आणि जेव्हा सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर ते भरती 100% येत असते। ठीक आहे, तर आर्मी एमएसचं जे आहे आपण जर वेबसाईटला पाहिलं तर त्या ठिकाणी लास्ट डेट 16 नोव्हेंबर दाखवत होती, पण काही दिवसांनी जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, लक्षात ठेवा। पण नक्की या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, तर आपापल्या तयारीमध्ये आपण या ठिकाणी आतापासून असलं पाहिजे। तर तुम्हाला या ठिकाणी डिमोटिवेट व्हायचं नाही आहे की बा अजून फॉर्म भरणे चालू झाले नाही आहे म्हणून। ठीक आहे, तर आर्मी एमएस भरतीचे जे फॉर्म आहे हे नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत हे चालू होणार आहे। ठीक आहे, एक तर 20 नोव्हेंबर ते एक तर 25 नोव्हेंबरच्या दरम्यान जे या भरतीचे फॉर्म भरण्याला सुरुवात होऊ शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, आपापल्या तयारीमध्ये जुटून जा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, त्याचबरोबर सेल्फ स्टडी सुद्धा करा 8-8 घंटे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण आर्मी एमएस या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर आता जे या भरतीमध्ये चेंजेस करण्यात आला आहे, ग्राउंड आणि उंची यामधून काढून टाकण्यात आले। तर यामध्ये आता सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे तर ते असणार आहे यामध्ये डॉक्युमेंट, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे लेखी परीक्षा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे मेडिकल आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे यामध्ये इंटरव्ह्यू। असं जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर आर्मी एमएस भरतीमध्ये जे सर्वात अगोदर तुमचा यामध्ये पेपर असणार आहे। ठीक आहे, तर पेपर हा कशा प्रकारे असणार आहे, परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा बुद्धिमत्ता चाचणी, त्याला आपण रिझनिंग म्हटलं जातो, रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले 75 आणि 25 प्रश्न जे आहे स्पेशलाइज्ड टॉपिकच्या रिलेटेड विचारले जाणार आहे। तर टोटल असे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि स्पेशलाइज्ड टॉपिकचे फक्त 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, पण एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। टोटल 50 मार्कासाठी जे हे स्पेशलाइज्ड टॉपिक असणार आहे। तर आता स्पेशलाइज्ड टॉपिक म्हणजे काय तर ते तुम्हाला सांगून देतो। तर तुम्ही जर समजा आता मेटमध्ये फॉर्म भरला तर मेटच्या रिलेटेड 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर मल्टीटास्किंगचा फॉर्म भरला तर मल्टीटास्किंगच्या रिलेटेड 25 प्रश्न तुमच्या परीक्षेला विचारले जाणार आहे। तुम्ही जर स्टोअर कीपरचा फॉर्म भरला तर त्या स्टोअर कीपरच्या ट्रेडच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तुम्ही जर डाउट्समॅन ट्रेडचा फॉर्म टाकला तर त्याच्या रिलेटेड 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही आर्किटेक्ट कॅडर ग्रुप एचा फॉर्म टाकला तर त्याच्या रिलेटेड त्या ट्रेडच्या रिलेटेड 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बॅरेक स्टोअर ऑफिसरचा तुम्ही फॉर्म टाकला तर त्याच्या रिलेटेड त्या ट्रेडच्या रिलेटेड 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। सुपरवायझरचा तुम्ही ट्रेड टाकला तर सुपरवायझरच्या ट्रेडच्या रिलेटेड 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल जे आहे विद्यार्थी मित्रांनो हा 125 मार्काचा पेपर असणार आहे। ट्रेडच्या रिलेटेड तुमचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याला स्पेशलाइज्ड टॉपिक म्हटलं जाते, पण एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, 50 मार्कासाठी ते असणार आहे। ठीक आहे, जर आतापासून चांगले पुस्तक घेतले, स्पेशल जर पुस्तक घेतले तर नक्कीच तुमचा या ठिकाणी अभ्यासक्रम जे आहे कव्हर या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हा पेपर जे आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असणार आहे आणि तुम्हाला जे 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे। तर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे तर पहा, नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये यावर्षी असू शकते। मागची जी भरती व्हायची, या अगोदरची जी आर्मी एमएसची भरती व्हायची तर त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसायची। ठीक आहे, पण आता कसं आहे ऑनलाईन परीक्षा म्हटल्यावर नेगेटिव्ह मार्किंग असतेच, तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असू शकते विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर आतापासून जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की 41,822 जागांसाठी ही सर्वात मोठी भरती येणाऱ्या दिवसामध्ये। तर जवळपास 20 ते 25 नोव्हेंबरच्या आसपास ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि यामध्ये ज्या महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात, फक्त शिक्षण यामध्ये 10वी पास लागते। ठीक आहे, तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, कारण की लवकरच हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, निघणार आहे हे भरती। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा। ठीक आहे, तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।